शिंपल्यात जैसे मोती शिंपल्यात 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 जैसे मोती वावरती सागरात त्या परीच होत रमा भीमाचं नात भीम सूर्य ते आणि रमाई वात त्यांचा प्रकाश आहे या कोटीचा बघा आयुष्यामध्ये अनेक दुःख सुख येतात, सुख दुःख येतात, प्रत्येक गोष्टीला आपण सामोरे जाण्याचे प्रयत्न करत असतो आणि तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं दुःख म्हणजे त्यांचे जे 4 मुलं आहेत ते जाण्याचं होतं। त्यातील एक सगळ्यात मोठं दुःख म्हणजे की पत्रकार परिषद भरते आणि त्यामध्ये अनेक पत्रकार बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारतात, त्यातले काही उठून कि बाबा साहब आंबेडकर आपके जीवन में ऐसा कौन सा क्षण है जिससे आपको आज भी दुख होता है, दर्द होता है। बाबा साहेब म्हणतात दुखा सुखाची पर्वा न करता मला काम करायलाच वेळ कमी पडायचा, पण तुम्ही विचारता म्हणून मी सांगतो की माझा राजरत्न नेमकाच बोलत चालायला लागला होता आणि त्याचा इलाज मी करू शकलो नाही, तो आम्हाला सोडून गेला। त्याला दफन करण्यासाठी कफन घ्यायला सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते, याचं दुःख मला आजही होतं। तुम्ही विचारलं म्हणून मी सांगत आहो। आणि म्हणून त्या रमाई अशी आहे की अरे हा जन्म काय 1000 जन्म घेतले तरी रमाईची पांग आपण फेडू शकत नाही। आणि म्हणून माय म्हणता म्हणता उठ उठाशी गईडिये, थोड़ा हलका इको दो। पण बाप म्हणता म्हणता पळे अंतर केवडी, आई बापाच्या राजात गुर होती गोठावर, पण बहिणीच्या राजात दूध नाही ओठावर। आज निसली ग शालू सासरचा हिरवागार, पण त्याहून ग सोन वाटे माझ्या आईचं ग जोन्यार। ना मिळाले कफन शव करण्या दफन,
राजरत्नान रमा भीमाच्या लाडक्या मुलान सोडीला राजरत्ना रमा भीमाच्या लाडक्या सोडीला राजरत्ना भीमाच्या लाडक्या सोडीला राजरत्ना भीमाच्या लाडक्या ना मिळाले कफन शव करण्यात भन ना मिळाले हे बाळ अगं माझा बाबासाहेबांचा राजरत्न नेमकाच बोलायला लागला होता ग माझ्या रामूला एक पहिला प्रश्न विचारते हे रामू सांग ना ग सांग ना तू वारंवार म्हणती ना की माझे साहेब डॉक्टर आहेत पण तुझ्या डॉक्टरांना सांग की माझं लेकरू बिमार आहे सांग ना त्यांना इलाज करायला तेव्हा माझी रामू हडकन त्या माऊलीला म्हणते अगं माझे साहेब माणसांचे डॉक्टर नाही पुस्तकांचे डॉक्टर आहेत विषय बघा कुठे चालला रामू म्हणते त्या माऊलीला की माझे साहेब माणसांचे डॉक्टर नाही तर पुस्तकांचे आहे आणि मग अगं माणसाचे डॉक्टर असते तर माझा राजरत्न वाचला ना मिळाले कफन शव करण्यात बाळ पदरात नेल रमान प्राण सोडीला प्राण सोडीला सोडीला राजरत्नान गेला ना राजरत्न सोडून त्या माझ्या रामाला माझ्या बाबासाहेबाला सोडून गेला आज इथे तिथे राजरत्नाने गंगाधर जगतात ते माझ्या बापाच्या आणि रामाची पुण्य आहे पण तुम्हाला या समाजाला मी सांगतो अरे जेव्हा बाबासाहेब माणसाचे डॉक्टर झाले असते तर गंगाधर राजरत्न वाचला असता पण त्या पुस्तकाचे डॉक्टर झाले रामोनी बाबासाहेबाला म्हटलं साहेब तुम्ही डॉक्टर झाले असते तर राजरत्न वाचला असता पण तुम्ही म्हणता ना तुम्ही पुस्तकांचे डॉक्टर आहात तर मी तुम्हाला म्हणते आज माझा राजरत्न गेला तर जाऊ द्या पण तुम्ही या पुस्तकामधून इतके डॉक्टर बनवा या समाजामध्ये इतके डॉक्टर बनवा की संपूर्ण भारत देशातले राजरत्न वाचले पाहिजे संपूर्ण भारत देशातले राजरत्न वाचले पाहिजे प्राण सोडीला राजरत्नान प्राण सोडीला प्राण सोडीला प्राण सोडीला
एखादी साधी ठुकर जरी लागली तर आईच्या डोळ्यात अश्रू येतात, त्यालाच आई म्हटलं जाते. देवाला जर कुठं शोधायचं असेल तर देवाने माय बनवली आहे. या मायेजवळ जा, तिच्या पदरात तुम्ही जा, पूर्ण वैभव पूर्ण जग तुम्हाला दिसणार. आणि इथे जितके आई मम्मी बसलेले आहेत, मम्मीच्या युगात आई शोधते मी, निजवेल शांत अशी अंगाई शोधते मी. मम्मीच्या युगात आई शोधते मी, निजवेल शांत अशी अंगाई शोधते मी. अरे जिने गमविला पोटचा घोडा या दीन दुबळ्यांसाठी, अरे जिने गमविला पोटचा घोडा या दीन दुबळ्यांसाठी, तुमच्याच माय माऊलांनो रमाई शोधते मी, तुमच्याच माय माऊलांनो रमाई शोधते मी. गेला. आज महालमाड्यामध्ये माझा समाज राहतो, एसी मध्ये झोपतो, हजारो लाख रुपयाचे मंडप टाकून लग्न करतो पोरांचे, कितीतरी अन्न आम्ही नासधूस करतो. पण आज मी तुम्हाला सांगतो बघा, अरे चंद्रपूर सारख्या भामरागड जिल्ह्यात जाऊन मारे, त्याच्या अंगावर कपडा नाही की त्याने खायला अन्न नाही आहे. असं फेकण्यापेक्षा कोणाच्या तरी पोटात गेलं पाहिजे याचा विचार करून खर्च करा रे. एवढं साऱ्या आयुष्यामध्ये दुःख भोगलं तर रामभिमानं ते नासधूस करण्यासाठी नाही रे, जपवणूक करण्यासाठी. आणि म्हणा राजरत्नाचा जीव वाचला असता. अरे मेल्यावर मला मरणावर जाण्यापेक्षा जित्या
माणसाच्या कामी पडा रे, जित्या माणसाच्या कामी पडा. आज लाखो करोडोचा पैसा माझा समाज उडवतो, पण तेव्हा हा समाज कुठे गेला होता जेव्हा त्या रामोला बाबासाहेबाला गरज होती. जर सगळे एकत्र आले असते तर माझा राजरत्न वाचला असता. प्रत्येक माय बापाला आशा असते, अरे जिथं पोटात 9 महिने 9 दिवस ठेवून जन्माला घातलं, तिनं आपल्या पोटावर त्या बाळाला मरताना पाहिलं. किती दुर्दैवी ती माय, किती भाग्य तिचं खराब की ज्या लेकराला हसताना खेळताना बघायचं त्याला मांडीवर घेऊन काढायला न्यावं लागलं. आणि मला आग भूकेची त्याले करायला होती, आग भूकेची त्याले करायला होती, आग भूकेची त्याले करायला होती. त्या भुकीच्या शेवटच्या हुंदक्या प्राण सोडीला, प्राण सोडीला. ओ साहेब, आपला राजरत्न गेला, आपला राजरत्न कायमचा सोडून गेला. मी कुठं चुकली का या लेकरांना वाढवताना? माझ्या कष्टात कुठे कमी पडलं का या लेकरांना जीव वाढताना? माझं कुठं चुकलं का? हा देव माझ्यावर का कोपला? त्याला कळत कसं नाही आज मला राजरत्नाची गरज आहे? आज तोही देवा घरी निघून गेला. प्राण सोडीला राजरत्नान रमाच्या लाडक्या मुलानं, हो प्राण सोडीला राजरत्नानं, रमाई माझ्या लाडक्या मुलानं, हो प्राण सोडीला राजरत्नानं, रमाई माझ्या लाडक्या कफन आणायचंय पण पैसा नाही. साहेब हमेशा म्हणायचे, रामू मला फार कौतुक वाटतं तुझ्या एका गोष्टीचं. पै पै जेव्हा करतेस, जेव्हा जेव्हा घरावर संकट येते, जेव्हा जेव्हा मला गरज पडते, तेव्हा तेव्हा तुझा तो पै पै पैसा माझ्या कामी येते. ए रामू, तू जा आणि घरात बघ न ग, तू कुठे 4 पैसे ठेवले असतील ते शोध न ग. रामू उठते, घरात जाते, घरातला डबा डबा छानते, घरातला प्रत्येक काना कोपरा हुंदकते, पण तिच्या हाती काही पैसा लागत नाही मावलांनो, कारण तिच्याकडे नसते पैसा. पण बाबासाहेब म्हणतात म्हणून ते त्यांना धीर देण्यासाठी घरातला कोपरा आणि कोपरा शोधायला लागते बघा. शवाला कफन घेण्यासाठी, शवाला कफन घेण्यासाठी, शवाला कफन घेण्यासाठी, नव्हता पैसा तर लुगड्याच्या गाठी, नव्हता पैसा तर लुगड्याच्या गाठी, नव्हता पैसा तर लुगड्याच्या गाठी. कोणा कोणा घरातला
साथी त्या घरच्या घरा कोण कोणाती शोधित होते प्राण सोडीला राजरत्नाल रमाच्या लाडक्या मुलाल तर कधी अर्ध्या पोटे निजत होती रडता रडता आसवात सारी रात भिजत होती कधी उपाशी तर कधी अर्ध्या पोटी निजत होती तुला सन्मानाची भाकर मिळाली मनोज राजा आज तुला सन्मानाची भाकर मिळाली मनोज राजा अरे गरिबीच्या निखारावर भाकरी परी माझी रमाई भाजत होती माझी रमाई भाजत होती प्रसंग तो होता प्रखर प्रसंग तो होता प्रखर धीर गंभीर केली नजर धीर गंभीर केली प्रसंग येईल असं वाटलं नाही आणि आज त्या राजरत्ना समोर आपण दोघही माय बाप त्याचे असूनही त्याच्या अंगावर साधा कपडा टाकू शकत नाही याचं दुःख होते मला झाकण्या फुल्या बाळाचं अंग माने फाडला पदर
छातीला विलगून त्याचा देह माझ्या छातीला विलगून आज मला रडावं लागत आहे। मी आई आहे ना त्याची, मी आई आहे ना त्याची। बिजली छाती आसमानच्या भरा प्राण सोडीला राजरत्ना रमा माझ्या लाडक्या मुलानं प्राण सोडीला राजरत्ना रमा माझ्या लाडक्या मुलानं प्राण सोडीला राजरत्ना रमा माझ्या लाडक्या मुलानं प्राण सोडीला राजरत्ना रमा माझ्या लाडक्या कष्ट सहन केले रमाईच्या त्यागामुळे रमाईच्या त्यागामुळे बाळ घडले हे कोट्यान कोटे राजरत्नान रमा माझ्या लाडक्या प्राण सोडीला
ज्याला रमाई समजली नाही त्याला आपलं स्वतःचं आयुष्य कधीच समजलं नाही. लक्षात घ्या. आज या समाजाला मी सांगते त्या रमाईला फोटोतून काढा रे, तिचं आयुष्य बघा रे. त्या बाबासाहेबाला फक्त फोटो पुरतं ठेवू नका रे. अरे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस ते संविधान लिहिता लिहिता एका पावाच्या तुकड्यावर माझा बाप राहायचा रे. ते 4 पोरं गेले त्याचे. एवढं मोठं संकट असूनही आपल्या सगळ्यांचे आपण त्यांचे लाल आज जगतो. आणि आज जर तुम्हाला रमाई ऐकता येत नाही तर याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकते. नाच गाणं आयुष्यभर आहे, पण ज्याला रमाई समजली नाही त्याला स्वतःचं जीवन समजलं नाही असं मी समजते. आणि म्हणून त्या रमाईला वाचा, त्या बाबासाहेबाला डोक्यात घ्या रे, त्या माझ्या बापाला फोटोतून काढा रे, त्याला समजून घ्या रे, समजून घ्या. त्यानं कधीच म्हणलं नाही मला अगरबत्ती मेणबत्ती लावा, त्यानं कधीच म्हणलं नाही की माझ्या गावागावात पुतळे करा. पण मी माझ्या समाजाला सांगते आज हे लहानशी पोरगी की त्या रमाई बाबासाहेबाला फोटोतून काढून डोक्यात घ्या, डोक्यात घ्या. ज्याला रमाई बाबासाहेब समजलं त्याला आयुष्याचं सगळं काही गणित समजलं, आणि ज्याला नाही समजलं त्याचं आयुष्य माती मोल झालं म्हणून समजा. प्राण सोडीला, प्राण सोडीला, प्राण सोडीला राजरत्नान रमा माझ्या लाडक्या मुला